काय का ना हा बोला ना. ते दिलीप उपटे कोण राहतात? हा इथं गावातच राहिले आपल्या भाऊकीतलेच आहेत ते. बोला ना काय म्हणता. बरं झालं तुम्ही भेटले राव. काय नाही त्यांच्या थोरल्या पोराचं माझ्या धाकटे पोरी संग जमायचं होतं म्हणून तुमच्याकडे आलो. कस काय पोरग ती पोरग पोरग बरं आहे बरं का. आपण काय आहे ना काय पण काय नाही जाऊ दे. अहो सांगा ना. काय आहे पोराला थोडे वाईट व्यसन नाही तो. कशाचे वाईट व्यस नाहीत? पोरग ना पुड्या खात लई. पुड्या खाऊन गावात नुसतं पाचा थुकत असतं. नुसतं लाल करीत राहतं. पण आता काय आहे, पुड्याचे व्यसन सगळ्यांनाच येतं. आपण काय कोणाला वाईट बोलत नाही. लोकांचं लेकरू आहे बाबा. पण पुड्या सोडून त्याला अजून बी ना कायच आहे अजून नाद? दारू रोज दारू पिऊन रोज धाब्यावर दारू पिऊन असतो. त्याला गाडी नीट चालवता येत नाही. त्या दिवशी तर गटारात लोळत होता. आम्ही उचलून घरी टाकलाय. त्याचा बाप तसाच आहे. त्याच्या बापाने गांजाबाई 2 एकर फुकावलं होतं. आता दारू बिरू पर्यंत बी ठीक होतं. मग अजून काय अजून बी नाद हो. कशाचा? बाईचा नाद. लय बाईचा नाद बाबा. त्याचा बाप तसाच आणि तो तसाच. लय बाईचा नाद. त्याच्या बापाने 2-4 एकर घातली बाई आता पोरांनी 2-4 एकर घातली. अहो, तुमच्या पोरीचं जर लग्न केलं एका दिवशी तुमच्या पोरीला ऐकून काय ना तुमची जमीन ऐकून काय लय अवघड आहे. आता लोकांचं लेकरू आहे. आपण कोणाला वाईट बोलत नाही. पण काय आहे, तुमच्या पोरीचं वाटलं व्हायला नको म्हणून आपलं सांगणं काम आहे बाबा. मग आमची भावकी. पण आता काय करणार, जे खरं आहे ते खरं आहे. बरं आपलं तसं आपल्याला बी एक थोरलं पोरग आहे बरं का बिना लग्नाचं. मग आपल्या संग आपल्या पोरी संग करू बोलणं. बरं चला मग. काय आहे ना चला. पोरग काय मा पोरग बी 1 नंबर आहे. फक्त मागून तांबाखूच मागून खातं फक्त ते. पण पुढ्याचं व्यसन कोणला नाही आजकाल. चला. हा